आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा न्यायालय भरती 2024 या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। शिपाई हमाल पदासाठी नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून पुढील प्रोसेस संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत। तर ही सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आपण। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तसेच न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। आणि आणखीन एक महत्त्वाची छोटीशी सूचना, तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षा संदर्भातली रोजच्या रोज तुम्हाला अवेलेबल असते। 2024च्या परीक्षांसाठी तुमची चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार, लेटेस्ट घटना, लेटेस्ट अपडेटचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे। तसेच अशा प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून देखील तुमची परीक्षेसाठी तयारी या ठिकाणी होण्यास मदत होणार आहे। आणि स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती देखील तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात। तर नक्कीच फायदा होईल टेलिग्राम चॅनलचा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जॉईन करा टेलिग्राम। तर पहा, न्यायालय भरती संदर्भात ऑफिशियल साईटवरती एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे शिपाई हमाल पदासंदर्भात। आणि या नोटिफिकेशनमध्ये काय माहिती आहे तर उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदाकरता निवड प्रक्रियेसंदर्भात ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। यामध्ये पाहू शकता, उच्च न्यायालयाच्या मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या 3324 उमेदवारांची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक 23/4/2024 रोजी। आणि या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत। तर माननीय उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली यादी ही दिनांक 23/4/2024च्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल या पदाच्या लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या 3324 उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की शिपाई हमाल या पदाकरता नियोजित केलेल्या लेखी परीक्षेसाठी म्हणजे स्क्रीनिंग टेस्टसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर, पूर्व मुंबई या ठिकाणी तुम्हाला 5 मे रोजी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। वरील नमूद यादीमध्ये ज्या उमेदवारांचं नाव असणार आहे तर उमेदवारांनी सदर परीक्षेसाठी प्रवेशपत्र म्हणजे जे हॉल तिकीट असणार आहे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून, ही जी बॉम्बे हायकोर्टची ऑफिशियल साईट आहे, या साईटवरनं तुमचं जे हॉल तिकीट आहे ते दिनांक 2 मे पासून तुम्हाला मिळणार आहे। 2 मे म्हणजे 2/5/2024, 2 मे पासून सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे। 3324 उमेदवारांची स्क्रीनिंग टेस्टसाठी निवड झालेली आहे आणि या उमेदवारांना 5 मेला स्क्रीनिंग टेस्ट द्यायची आहे। आणि या 5 मे रोजी होणाऱ्या स्क्रीनिंग टेस्टसाठी तुमचं हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला 2 मेला मिळणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून डाउनलोड करता येणार आहे। परीक्षेच्या वेळी सोबत आणणे अनिवार्य आहे हे हॉल तिकीट। उमेदवारांनी सदर परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ व परीक्षा आसन क्रमांक संबंधित उमेदवाराच्या प्रवेशपत्रात ही सर्व माहिती नमूद केलेली असणार आहे। तर उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळानुसार वरील परीक्षा केंद्रावर दिनांक 5 मे रोजी उपस्थित राहायचं आहे। तर अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन आहे। 3324 उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी आणि या विद्यार्थ्यांची जी आहे ती स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे 5 मेला। आणि 5 मे रोजी होणाऱ्या स्क्रीनिंग टेस्टसाठी त्यांचं हॉल तिकीट त्यांना मिळणार आहे। 2 मे पासून सकाळी 11 वाजल्यापासून डाउनलोड करता येणार आहे। तर ही सविस्तर अपडेट जी आहे ती टेलिग्रामला अवेलेबल आहे। तुमचं हॉल तिकीट 2 मे पासून उपलब्ध होणार आहे। 11 वाजल्यापासून व्यवस्थितरित्या डाउनलोड करा, दिलेल्या वेळेनुसार दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहा। सर्वांना शुभेच्छा आहेत स्क्रीनिंग टेस्टसाठी। न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।